नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 7 स्कॉलरशिप एक्झाम इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण आजपासून बघणार आहोत चॅप्टर नंबर 1 जो आहे कॉम्प्रिहेन्शनचा. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय होते की प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग इन्फॉर्मेशन. दिलेली इन्फॉर्मेशन समजून घेत त्या इन्फॉर्मेशनवर आधारित कन्क्लुजन काढत त्या प्रश्नाचं उत्तर शोधणे हे आहे कॉम्प्रिहेन्शनचा भाग. पण ती इन्फॉर्मेशन करेक्ट प्रकारे आपल्याला कळली पाहिजे, त्यातून आपण व्यवस्थित कन्क्लुजन काढायचं आहे आणि ते कन्क्लुजन काढताना जर आपलं चुकलं तर आपला आन्सर रॉंग येईल. मग यासाठी यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात? फाइंड आउट द प्लेस ऑफ लेटर इन अ वर्ड. एखाद्या वर्डमध्ये एखाद्या लेटरची, लेटर कोणते, ए पासून झेड पर्यंतचे, त्या वर्डमध्ये एखाद्या लेटरची तुम्हाला प्लेस विचारलं जाऊ शकते. प्लेसमध्ये कशी असते की जसं आपल्याला माहीत आहे, जसं एखादा वर्ड आपण लिहिलं, प्रेज लिहिलं, PRAISE, ठीक आहे. आणि या प्रेज वर्डमध्ये प्रश्न असा येऊ शकतो की यामध्ये याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहा आणि लेफ्टपासून थर्ड नंबर किंवा राईटपासून सेकंड नंबर अशा प्रकारे त्या वर्डमधील लेटरची आपल्याला प्लेस विचारला जाऊ शकते. किंवा ई लेटर कोणत्या प्लेसवर आहे किंवा AR लेटर कोणत्या प्लेसवर आहे, अशा प्रकारे फ्रॉम लेफ्ट ऑर राईट असा कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आपल्याला विचारलं जाऊ शकते फाइंड आउट द लेटर इन अ वर्ड फ्रॉम द गिवन प्लेस. म्हणजे एखाद्या प्लेसवर कोणता लेटर आहे ते विचारलं जाऊ शकते. लेटरची प्लेस विचारला जाऊ शकते किंवा कोणत्या प्लेसवर कोणता लेटर आहे ते विचारलं जाऊ शकते. नंतर आहे फाइंड आउट द प्लेस ऑफ लेटर इन वर्ड विच फॉर मिनिंगफुल वर्ड. याचा अर्थ काय होतो? फाइंड आउट द प्लेस ऑफ लेटर इन अ वर्ड म्हणजे एखाद्या वर्डमधील लेटरची प्लेस विच फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड, ज्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार करण्यात येईल, अशा प्रकारचा प्रश्न राहू शकतो. नेक्स्ट आहे फाइंड आउट द ग्रुप इन अ सिरीज ऑफ लेटर्स डिजिट्स विच फॉलो द गिवन कंडिशन. म्हणजे एखाद्या कंडिशननुसार सिरीजमधले जे लेटर्स आहेत किंवा डिजिट्स आहेत त्यामधील ग्रुपबाबत विचारल्या जाऊ शकते. जसं A to Y पर्यंतची तुम्हाला सिरीज दिल्या जाईल, ज्यामध्ये 5-5 लेटरचे ग्रुप बनवले जातात. त्यानंतर आहे फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ लेटर ऑन द बेसिस ऑफ देअर प्लेस इन द लेटर्स ऑफ द अल्फाबेट. काय म्हटलेलं आहे? फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ लेटर. लेटरची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यात विचारले जाऊ शकते ऑन द बेसिस ऑफ देअर प्लेस इन द लेटर्स ऑफ द अल्फाबेट. म्हणजे ए पासून झेड पर्यंत जी अल्फाबेट सिरीज आहे त्यामध्ये लेटर्सची व्हॅल्यू विचारलं जाऊ शकते त्याच्या प्लेसनुसार. आता हे सर्व जे आहे हे जेव्हा आपण एक्झाम्पल्स पाहू त्यामध्ये आपल्याला कळेल. मग यामध्ये A to Z पर्यंत AEIOU हे वावेल्स आहे आणि हे सोडून बाकीचे सर्व कन्सोनंट्स आहेत ते तुम्हाला माहीत आहे. मग यावर आधारित प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला माहीत पाहिजे इवन नंबर्स, ऑड नंबर्स, ट्रायंग्युलर नंबर्स एक्सेट्रा, ते तुम्हाला माहीत असेलच. बघूया आपण एक्सरसाइज 1.1 जी आहे नवनीतच्या बुकमधनं. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? इन द वर्ड प्रेज विच नंबर ऑफ लेटर्स फॉर्म द नेम ऑफ ॲन ॲनिमल. यामध्ये प्रेज हा एक वर्ड दिलेला आपल्याला, PRAISE. या प्रेज या वर्डमध्ये प्रश्न विचारलेला आहे विच नंबर ऑफ लेटर्स फॉर्म द नेम ऑफ ॲन ॲनिमल. कोणत्या नंबरच्या लेटर्सपासून एका ॲनिमलचं नाव तयार होते. मग आपण यासाठी काय करायचं की जे ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शनचा आपण यूज करायचा. कसा? जसं फर्स्ट ऑप्शनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे? 1, 4 आणि 3 नंबरचे लेटर्स. आता 1 नंबरवर कोणता आहे? P आहे, मग इथे P घेतला. 4 नंबरवर कोणतं लेटर आहे? 1, 2, 3, 4 I आहे. आणि थर्ड नंबरवर कोणता आहे? 1, 2, 3 A आहे. म्हणजे PIA यापासून ॲनिमलचं नेम तयार होत नाही, म्हणून फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट नाही आहे. मग सेकंड ऑप्शन बघा. सेकंड ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 3, 1, 6. मग 3, 1 आणि 6. 3, 1, 6 पासून कोणतं बनते का बघूया. थर्ड नंबरवर कोणतं लेटर आहे? ते 1, 2, 3 A आहे, म्हणून इथे A घेतलं. 1 नंबरवर P आहे, म्हणून इथे आपण P घेतलं. आणि 6 नंबरवर E आहे. ठीक आहे, 2, 4, 6 E आहे. APE ॲप. तर ॲप APE ॲप हे एक प्रकारचे ॲनिमल आहे.
जसे की आपण बघतो की प्रायमेट्स जे असतात म्हणजे ओरँगुटान एक्सेट्रा वगैरे जी माहिती आपल्याला आता स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीचे हे ॲनिमल्स आहेत मंकीसारखे. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर यामध्ये जो सेकंड आहे दॅट इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. आफ्टर अ हेवी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर पॅरेंट्स आणि यंगर सिस्टर एक नॅप घ्यायला लागले म्हणजे डुलकी घ्यायला लागले. ठीक आहे. थोडी रेस्ट करायला लागले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी एक स्टोरी बुक वाचायला घेतला. इन धिस लाईन द वर्ड्स विथ हाऊ मेनी लेटर्स ऑकर द मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स. तर या सेंटेन्समध्ये मॅक्सिमम लेटर असणारे वर्ड्स किती आहेत हे विचारलेलं आहे. मग यासाठी आपण ऑप्शनचा यूज करायचा. 6 लेटर असणारे किती वर्ड्स आहेत ते आधी शोधूया. आफ्टरमध्ये 6 लेटर नाही आहे. हार्टी. ठीक आहे. हार्टीमध्ये 6 लेटर आहे. तर एक हार्टी झालेला आहे एक. त्यानंतर 6 लेटरवाला. दुसरं कोणतं आहे इथे? लंच नाही आहे. त्यानंतर पॅरेंट्समध्ये 6 लेटर आहे. त्यानंतर यंगर 3 आणि इथे 3, 6, 7 होतात. हे नाही होणार. सिस्टरमध्ये सुद्धा 7 लेटर आहेत. हे पण नाही होणार. नंतर 6 लेटर असणारे इथे सेटल्ड 3, 7 होईल. इथे डाऊनमध्ये पण नाही आहे, विथमध्ये पण नाही आणि स्टोरी बुकमध्ये पण नाही आहे. तर 6 लेटर असणारे किती वर्ड्स झाले आपले? 2 वर्ड्स झाले. त्यानंतर 5 लेटर्स असणारे बघा. आफ्टरमध्ये 5 लेटर्स आहेत. आफ्टर. त्यानंतर लंचमध्ये 5 लेटर्स आहे. इथे 2 लाईन काढूया म्हणजे इथे डिफरन्शिएशन आपल्याला कळेल. त्यानंतर यंगरमध्ये 7 लेटर्स आहेत. हे नाही होणार. सिस्टरमध्ये पण 7 लेटर्स आहे. हे पण नाही होणार. डाऊनमध्ये 4 आहे. त्यानंतर नॅप, सेटल्डमध्ये पण नाही, डाऊनमध्ये नाही, विथमध्ये नाही. तर 5 लेटर असणारे आपल्याला 2 वर्ड मिळाले. एक आहे आफ्टर आणि दुसरा आहे पॅरेंट्स. म्हणजे इथे लिहू 2. त्यानंतर 7 लेटर असणारे किती वर्ड्स आहेत इथे? 7 लेटर असणारे इथे यंगर बघा. ठीक आहे. यंगरमध्ये 7 लेटर्स आहे. यू आणि NGER 4 7. याला आपण राईट करूया. एक झालेला आहे. सिस्टरमध्ये पण 7 लेटर्स आहे. 2 झाले. त्यानंतर इकडे आफ्टरनून नाही आहे. सेटल्डमध्ये पण 7 लेटर्स आहेत. हे झाले 3. डाऊन आहे स्टोरी बुकमध्ये 7पेक्षा जास्त आहे. म्हणजे 7 लेटर असणारे 3 वर्ड्स आहेत. त्यानंतर 3 लेटर्स असणारे बघा इथे लंच, माय, अँड आहे एक. याला सर्कल करू अँड. त्यानंतर ले. त्यानंतर आफ्टरनून नाही नॅप. त्यानंतर इथे धिस लाईन नाही आहे. ठीक आहे. सॉरी स्टोरी बुकपर्यंतच आहे आपल्याला. तर इथे 1, 2, 3च आहे. 3 लेटर असणारे 3 वर्ड्स आहे. प्रश्न बघा. द वर्ड्स विथ हाऊ मेनी लेटर्स ऑकर द मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स. तर मॅक्सिमम इथे पुन्हा चेक करावं लागेल आपल्याला कारण इथे 3 आले, इथे 2 आलेले आहे. 7 लेटर्स असणारे अजून कोणतं आहे का इथे? हे नाही आहे. आफ्टर नाही आहे. पॅरेंट्स नाही आहे. 3 आणि 4 पॅरेंट्स आहे. पॅरेंट्समध्ये पण 7 लेटर्स आहेत ना. म्हणजे इथे म्हणजे इथे 4 होईल. 7 लेटर्स असणारे 4 होईल आणि 5 लेटर्स असणारे इथे 1च लेटर आहे. आफ्टर आपण पॅरेंट्स पण इथे काउंट केलं होतं तर 1च वर्ड आहे. म्हणजे 7 लेटर्स असणारे 4 वर्ड्स आहेत. पण यामध्ये 3 लेटर्स असणारे अजून वर्ड्स आहेत बघा. 3 लेटर्स असणारे कोणकोणते आहे आपण बघितले इथे. अँड एक होता. त्यानंतर ले होता. फॉर हा सुद्धा 3 लेटर्स असणार आहे. त्यानंतर आणि 3 लेटर्सवाला पुन्हा एक वर्ड आहे. हा आहे अँड. मग 3 लेटर्सवाले किती वर्ड झाले आपल्याजवळ? 1, 2, 3, 4 आणि 5 वर्ड्स आहेत 3 लेटर्सवाले. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला जो ऑप्शन 4 आहे 3 लेटर्सवाले 5 वर्ड्स. ठीक आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर होईल. आता इथे बघा. इथे जसं आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं होतं काही चुका झाल्या. त्यामुळे अशा चुका होत राहतात. त्याच्यामुळे आपल्याला हे एक्झाम्पल्स असे केअरफुली सॉल्व करायचे आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग अँड नेव्हर डिटेल्ड बाय डिफिकल्टीज. आता याचा अर्थ काय होते ते विचार त्याचा करू नका तुम्ही. आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे. इन धिस सेंटेन्स हाऊ मेनी वर्ड्स हॅव 2 सक्सेसिव्ह कन्सोनंट्स.
तर या सेंटेन्समध्ये जे वर्ड्स आहे त्या वर्ड्समध्ये किती वेळा दोन कॉन्सोनंट सक्सेसिव्ह आले आहे. सक्सेसिव्ह म्हणजे एका मागोमाग एक आलेले आहेत. आता इथे जर बघितलं GR या ग्रेट या वर्डमध्ये GR हे दोन्हीही कॉन्सोनंट आहे. ठीक आहे, हे एकदा झालेलं आहे GR. त्यानंतर SC सायंटिस्टमध्ये बघा SC हे कॉन्सोनंट आहे. त्यानंतर NT हे कॉन्सोनंट आहे. त्यानंतर ST आणि TS हे सुद्धा कॉन्सोनंट आहे. ठीक आहे, या दोन सेंटेन्समध्ये किती झाले, दोन वर्डमध्ये हा 1 2 3 4 5 टाइम्स झाले. या दोन वर्डमध्ये 5 टाइम्स झालेले आहे. त्यानंतर बघा PE नाही होणार, RS हे दोन्ही कॉन्सोनंट आहे. ठीक आहे, नंतर इथे NG हे कॉन्सोनंट आहे. प्रिझर्विंगमध्ये RS आणि NG इथे 5 झाले होते, हा 6 7 झालेले आहे. त्यानंतर ND अँडमध्ये ND हे कॉन्सोनंट आहे, 8 झालेले आहे. त्यानंतर इकडे इथे नाही आहे मग. ठीक आहे, दोन वेगळे पाहिजे. इथे LT आलेलं आहे. किती झाले आता, 1 2 3 4 5 6 7 8 9 झालेले आहे. तर इथे मला वाटतं हे ST आणि TS हे कंटिन्यू नाही घ्यायचे आहे, त्याच्यामुळे इथे टोटल आपले 8च होईल. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट ॲन्सर. तर बघा, हा प्रश्न सॉल्व करताना इथे थोडं आपलं चुकलेलं आहे. ठीक आहे, अशा चुका तुमच्यासुद्धा होऊ शकतात. किती वेळा आलेले आहे कॉन्सोनंट सक्सेसिव्हली याचं उत्तर आपण शोधलं, पण प्रश्न विचारला आहे की किती वर्ड्समध्ये सक्सेसिव्ह कंटोनन्स आलेले आहे. जसं ग्रेट हा एका वर्डमध्ये झालेला आहे, सायंटिस्टमध्ये पण आलेला आहे, प्रिझर्विंगमध्ये पण आलेला आहे, अँडमध्ये पण आलेला आहे सक्सेसिव्ह कॉन्सोनंट, डिटर्डमध्ये पण आलेला आहे बघा R. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पण होईल आणि इथे पण आलेलं आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 वर्ड्स असे आहेत ज्यामध्ये सक्सेसिव्ह कॉन्सोनंट्स आलेले आहेत. त्याच्यामुळे इथे आता ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट राहील, ऑप्शन नंबर 1 राहणार नाही. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. इफ A इक्वल टू 1, B इक्वल टू 3, C इक्वल टू 5, D इक्वल टू 7, E इक्वल टू 9. म्हणजे जी अल्फाबेटिकल सिरीज आहे आपली, जसं हे A पासून Y पर्यंत अल्फाबेटिकल सिरीज आहे, तर इथे A ला 1 म्हटलेलं आहे, B ला 3, C ला 5, D ला 7, E ला 9. म्हणजे इथे ऑड म्हणजे हे जे लेटर्स आहे या लेटर्सला ऑड नंबरनी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण हे पूर्ण सिरीजचा नंबरिंग करत गेलो तर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की बॅन हा वर्ड आपण कसा लिहू शकतो. BAN हा वर्ड आपण कसा लिहू शकतो. आता बघा, B ला किती आहे, 3 आहे, म्हणून B साठी 3 घेतले. A साठी 1 आहे, 1 घेतलेलं आहे. आता Nचा प्रश्न आहे, N इथे आहे, मग काउंट करा. इथे E ला 9 झालं, 9, F ला 11, G ला 13, H ला 15, I ला 17, J ला 19, K ला 21, L ला 23, M ला 25, N ला 27, N होईल 27. ॲन्सर झाला 3127, म्हणजे 3127. तर ऑप्शनमध्ये कुठे आहे इथे 3127, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ॲन्सर. कधी कधी हाच प्रश्न दुसऱ्या पद्धतीने विचारला येईल, ऑडच्या जागी इवन देतील किंवा प्राईम नंबर्स देतील. ठीक आहे, किंवा ट्रँग्युलर नंबर देतील. यासाठी आपल्याला इव्हन, ऑड, प्राईम, ट्रँग्युलर नंबरसुद्धा माहीत पाहिजे. म्हणजे एक प्रश्न जर असा विचारला आहे तर तो अजून किती प्रकारे विचारला जाऊ शकतो हे आपल्याला इथे लक्षात आलेलं आहे. नंबर 8. मिड प्लेजर अँड पॅलेसेस दो वी मे रोम, बी इट एव्हर सो हंबल, देअर्स नो प्लेस लाईक होम. तर इथे आपल्याला या 2 लाईन दिलेल्या आहे. प्रश्न काय विचारलेला आहे बघा, इन द अबो लाईन्स हाऊ मेनी लेटर्स डू द लेटर्स M, P and I ऑकर रिस्पेक्टिव्हली. प्रश्न समजून घेऊया. या 2 लाईनमध्ये हाऊ मेनी टाइम्स डू द लेटर M, P and L आहे की I आहे, L ऑकर रिस्पेक्टिव्हली. M, P आणि L हे लेटर एका मागोमाग किती वेळ आलेले आहे. पहिला प्रश्न आहे 5 3 5. ठीक आहे, आता इथे बघा 5 3
5. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. इन द वर्ड एज्युकेशन विच इज द थर्ड लेटर. एज्युकेशन एक वर्ड आहे, या वर्डमध्ये आपल्याला थर्ड लेटर शोधायचं आहे. कोणतं लेटर शोधायचं आहे? थर्ड. म्हणून इथे लिहून घेऊया आपण थर्ड. आपल्याला थर्ड लेटर शोधायचं आहे. थर्ड लेटर कोणतं? टू द राईट ऑफ सेकंड लेटर, म्हणजे सेकंड लेटरच्या राईटला. इथे लिहूया आपण सेकंड लेटर, आणि सेकंड लेटरच्या राईटला, राईटसाठी आर लिहूया. सेकंड लेटरच्या राईटला थर्ड लेटर शोधायचं आहे. समोर बघा काय म्हटलेलं आहे. टू द लेफ्ट ऑफ द थर्ड लेटर फ्रॉम द राईट एंड. आता हे सेकंड लेटर कुठे आहे? लेफ्ट ऑफ थर्ड लेटर फ्रॉम राईट साईड. म्हणजे सेकंड लेटर आहे थर्ड लेटरच्या लेफ्टला आहे. लेफ्टसाठी एल लिहूया. राईट साईडपासून आधी आपल्याला एज्युकेशन एक वर्ड लिहूया इथे. एज्युकेशन वर्डमध्ये, एज्युकेशन या वर्डमध्ये राईट साईडपासून पहिलं थर्ड लेटर पाहू. 1 2 3. थर्ड लेटर आय आहे. या थर्ड लेटरच्या लेफ्ट साईडला सेकंड लेटर पाहूया. आयच्या लेफ्ट साईडला सेकंड लेटर 1 2 ए आहे, हा एक मिळाला. आणि या एच्या राईट साईडला थर्ड लेटर पाहूया. एच्या राईट साईडला थर्ड लेटर 1 2 3 ओ आहे. ठीक आहे, म्हणजे ओ हे आपलं करेक्ट आन्सर आहे. यामध्ये बघूया ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण सर्व बघूया. आपल्याला विचारलेलं आहे की एम किती वेळ आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पी किती वेळ आला आहे आणि एल किती वेळ आलेला आहे. आता इथे बघा एम किती वेळ आलेला आहे, आपण काउंट करूया. एम इथे 1, त्यानंतर एम आहे का पुढे इथे? हां, मेनीमध्ये एम आहे 2, या रूममध्ये एम आहे 3, त्यानंतर हंबलमध्ये एम आहे 4, त्यानंतर होममध्ये एम आहे 5. म्हणजे एम आलेला आहे 5 टाइम्स. पी बघा किती वेळ आलेला आहे इथे. प्लेजरमध्ये पी आहे 1, पॅलेसेसमध्ये पी आहे 2, त्यानंतर प्लेसमध्ये पी आहे 3, म्हणजे पी आलेला आहे 3 टाइम्स. ठीक आहे, त्यानंतर यल बघूया. यल किती वेळा आलेलं इथे? यल 1, त्यानंतर पॅलेसेसमध्ये यल आहे 2 टाइम्स झाले. त्यानंतर हंबलमध्ये यल आहे 3 टाइम्स झाले. प्लेसमध्ये यल आहे 4 टाइम्स. लाईकमध्ये यल आहे 5 टाइम्स. ठीक आहे, इथे 5 टाइम्स आलेलं आहे. म्हणजे एम 5 टाइम्स, यल 3 टाइम्स, पी 3 टाइम्स आणि यल 5 टाइम्स. त्यामुळे यामध्ये ऑप्शन नंबर जो फर्स्ट आहे दॅट इज करेक्ट आन्सर. तुम्हाला लास्ट आन्सर म्हणजे ऑप्शन नंबर इथे 3 काहीतरी दिलेलं आहे, पण ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. बघा या प्रश्नामध्ये जी मी एक चूक केलेली आहे ती तुम्ही पण कराल. आपल्याला विचारलं होतं की आय किती टाइम्स आलेला आहे, पण इथे जो आय दिलेला आहे हा स्मॉल आय आहे, आणि इंडियनमध्ये हा कॅपिटल आय आहे आणि स्मॉल आय पण आहे. इथे आपण कॅपिटल आयला पण काउंट केलेलं आहे, त्याच्यामुळे आपला हे आन्सर चुकलेलं आहे. मग 6 वेळा न येता हे येते 5 टाइम्स, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. अशा चुका होतात, त्यामुळे माझी चूक झाली ही तुमच्या पण मी माझ्या लक्षात आणून दिलेली आहे. अशी चूक तुम्ही करू नये त्याकरता, कळलं. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. स्वामी विवेकानंद बॉर्न नरेंद्र दत्त वॉज अ ग्रेट पर्सनॅलिटी हू मेड द वर्ल्ड अवेअर ऑफ द ग्रेटनेस ऑफ इंडियन फिलॉसॉफी. ते हा एक आपल्याला सेंटेन्स दिलेला आहे. प्रश्न काय विचारलेला आहे? हाऊ मेनी टाइम्स डज द वर्ड आय ऑकर इन द सेंटेन्स. तर आपल्याला आय या सेंटेन्समध्ये किती वेळ आलेला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर हा सोपा प्रश्न तुम्ही पण सॉल्व करू शकता. बघा, स्वामीमध्ये आलेला 1 झालेला, विवेकानंदमध्ये आय आहे 2 टाइम्स झाले. त्यानंतर समोर घेतलं तर पर्सनॅलिटीमध्ये आय आहे 3 टाइम्स झाले. त्यानंतर आलेलं आहे इंडियनमध्ये 4 वेळा आलेला आहे. ठीक आहे, सॉरी 2 वेळा आलेला आहे. आय इथे आहे आणि इंडियन इथे सुद्धा आहे. ठीक आहे, आधी किती झाले होते आपले? बघा, स्वामीमध्ये 1, विवेकानंदमध्ये 1 वेळा 2 टाइम्स झाले. त्यानंतर पर्सनॅलिटीमध्ये 1 3 टाइम्स झाले, 3 टाइम्स आधी झालेले आहे. त्यानंतर इथे इंडियनमध्ये 2 टाइम्स आलेला आहे, 3 आणि 2 5 टाइम्स झाले. फिलॉसॉफीमध्ये आहे म्हणजे 6 टाइम. तर या सेंटेन्समध्ये आय हा 6 टाइम्स आलेला आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. इथे आपल्याला एक सिरीज दिलेली आहे लेटर्सची. प्रश्न काय म्हटलेला आहे? इन द गिवन लेटर सिरीज हाऊ मेनी टाइम्स डज द लेटर आर फॉलो द लेटर यस. म्हणजे आर हा यसला फॉलो करतो, म्हणजे आधी काय राहील? आर हा यसला फॉलो करतो.
म्हणजे आधी आर राहील त्यानंतर यस राहील. बघा आर यसला फॉलो करत आहे, यस पुढे आहे आर मागे आहे. समोर काय म्हटलेलं आहे, बट बी डज नॉट कम बिफोर यस. पण यसच्या आधी बी नाही, म्हणजे यसच्या आधी इथे बी नाही पाहिजे असं किती वेळा झालेलं आहे. यसच्या आधी आर पाहिजे, पण आर हा यसला फॉलो करत आहे, पण यसच्या आधी हा बी नाही पाहिजे असं किती वेळा झालेला आहे, हा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर हे तुम्हाला सांगितलं आर फॉलोज द यस. ठीक आहे, आपण काय करतो, फॉलो करणे म्हणजे मागे जाणे, म्हणजे आर हा यसच्या मागे जातो. पण याचा अर्थ इथे असा पकडला जात नाही जे आपण जनरली समजतो. इथे काय होईल, आर फॉलोज द यस, याचा अर्थ होतो की यस आधी राहील आणि त्याच्यानंतर आर राहील. तर यस आर हा कॉन्सेप्ट होईल इथे. पण बी डज नॉट कम बिफोर यस, पण यसच्या आधी बी नाही पाहिजे, म्हणजे इथे बी नाही पाहिजे, बी यस आर असं नाही यायला पाहिजे. ठीक आहे, यसच्या आधी दुसरं कोणतं लेटर चालेल पण बी नाही पाहिजे. तर यस आर हे कुठे आहे आपण आता इथे चेक करूया. यस आर, आता इथे बघा यस आर आहे पण यसच्या आधी बी आहे, हे चालणार नाही. इथे यस आर आहे, यसच्या आधी सी आहे, हे चालेल, हे झालेलं एक. ठीक आहे, पुन्हा बघा एस आर कुठे आहे, इथे आहे एस आर, एसच्या आधी सी आहे, चालेल, एस आर घेतलेलं आहे इथे. त्यानंतर इथे बघा एस आर आहे पण इथे एसच्या आधी बी आहे, हे चालणार नाही. पुढे इथे सुद्धा एस आर आहे पण इथे एसच्या आधी बी आहे, हे चालणार नाही. आता पुणे नाही आहे, त्याच्यामुळे इथे 2 टाइम्स आलेला आहे, 1 2. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर.